नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत केळ्याची भजी। तर ही भजी कशी करायची ते आपण रेसिपी पाहतानाच बघूया। चला तर मग सुरुवात करूया। तर ही केळ्याची कुरकुरीत भजी करण्यासाठी इथे मी 3 केळी घेतली आहेत। याची साल काढून किसणीने किसून घेतलेली आहे। या किसणीचा मी वापर केला होता। तर यामध्ये मी 3 मोठे चमचे चण्याचं पीठ घालत आहे, म्हणजे बेसन घालत आहे। सुरुवातीला आधी मी कमीच घालत आहे, लागलं तर नंतरही आपल्याला वाढवता येईल। आणि 1.5 मोठा चमचा आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे भजी आपली कुरकुरीत होईल। एक लहान कांदा असा उभा चिरून घालायचा आहे, म्हणजे भजीला छान चव येते। इथे मी लहान आचेवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता शेवटला आपल्याला इथे लिंबू पिळून घालायचं आहे। इथे अर्धा लहान लिंबू मी घेतलेला आहे, तो पिळून घालत आहे। आता पाणी न घालता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। जर लागलीच गरज तर आपण नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालूया। बघूया आपल्याला पाणी लागतंय का। असं दाबून दाबून तुम्ही चांगलं हे मळून घ्या। इथे आपल्याला अजून 2 चमचे चण्याचं पीठ लागणार आहे। तर इथे 2 मोठे चमचे मी बेसन घेतलं आणि 1-2 चमचे यामध्ये पाणी घालत आहे। परत एकदा भिजवून घेत आहे। आता यामध्ये मी अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालते आणि कढईमधलं 1 चमचाभर तेल मी घालते। तर इथे लहान चमचा मी तेल घातलेलं आहे। इथे दिसतोय तुम्हाला हा मोठा, पण मी लहान चमच्याने तेल घेतलेलं आहे। थोडं थंड झालं का मग मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झालं आहे। आता आपण भजी करायला घेऊया। आता आपण तेलात सोडायला घेऊया। असे लहान लहान गोळे आपल्याला तेलात सोडायचे। तर मध्ये मध्ये असं उलटपुलट करून छान अशी भजी आपल्याला आत अगदी शिजेपर्यंत तळून घ्यायचे। मध्ये मध्ये थांबायचं आहे, चांगलं शिजवून घ्यायचं आहे, नंतरच उलटपुलट करून काढून घ्यायचं। तर आता आपली भजी छान अशी तळली गेली आहे। रंग तुम्हाला दिसतच असेल, छान लालसर झाले। काढून घेऊया। तेल चांगलं निथळून काढा, म्हणजे आपली छान कुरकुरीत झाले। भांड्यात त्यामध्ये टाकल्यावर बघा आवाज येतोय। राहिलेल्या मिश्रणाची याचप्रमाणे भजी करून घ्या। तर आपली कुरकुरीत आणि चवदार अशी केळ्याची भजी झालेली आहे आणि छान अशी आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत अशी झालेली आहे बघा। मला रेसिपी पाहताना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।